आकाशरावांवर अशी कोणती वेळ आली होती की त्यांनी म्हातारपणामध्ये लग्नासाठी विचार करावा? बाबा, तुम्हाला खूपच घाई झाली आहे ना? म्हातारपणामध्ये लग्न करायची तर सर्व संपत्ती माझ्या नावावर करा आणि खुशाल लग्न करा, पण मी तुम्हाला सांभाळणार नाही. आकाशरावांच्या मुलाने जे उत्तर दिलं तेच मुलीने देखील दिलं. त्यांना फक्त आपल्या वडिलांची प्रॉपर्टी, संपत्ती हवी होती, परंतु वडिलांचा एकटेपणा त्यांना जाणवतही नव्हता आणि त्याहून जास्त त्यांना वडिलांना सांभाळायचं नव्हतं. म्हणूनच आकाशरावांनी असा काही निर्णय घेतला की त्यांचं आयुष्य आणि म्हातारपण अगदी आनंदाने जाण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले. म्हातारपणात स्वाभिमानाने आणि अगदी स्वतःची काळजी घेण्यासाठी एका म्हाताऱ्या वडिलांनी घेतला अगदी जगावेगळा निर्णय. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तीच कथा. बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं, तेव्हा मुलाने अगदी निर्विकारपणे उत्तर दिलं, तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावर जमा करा आणि मग इथे या. इथे आल्यावर मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची चांगलीच व्यवस्था करतो. आणि हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाच्या उत्तराने त्यांच्या अंतःकरणावर जणू कुऱ्हाड चालवली गेली होती आणि आकाश गोखले स्टेजकडे वळले. एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथे धास्तावलेले असत, तोच आवाज आज मात्र कमकुवत झाला होता आणि तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मोठी आग गाळाव्याच लागतात. पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते, पण ती स्पर्धेची वेळ होती. आज मात्र स्थिती वेगळी होती. त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते, पाय थरथरत होते. माईक जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या असलेल्या आपल्या बहिणीकडे म्हणजेच राधाकडे पाहिलं. तिने हलक्या मानेने बोलण्याचा एकदा इशारा केला. त्यांनी जबरदस्ती स्वतःला सावरत बोलायला सुरुवात केली. मी आकाश गोखले, राहणारा पुणे चिंचवड, वय वर्ष 65 वर्ष. बँकेतून स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली आणि पेन्शन 20,000 रुपये. एक मुलगा एक मुलगी, दोघंही विवाहित. मुलगा परदेशात, मुलगी बँगलोरला. पुण्यात स्वतःला फ्लॅट आहे. मधुमेहाचा पेशंट आहे. हे बोलून ते अगदी संथ पावलाने खुर्चीकडे वळले. त्यांना वाटलं आयुष्याची रील उलटी फिरते आहे. लग्नासाठी स्वतःचा परिचय देणं आणि तेही अशा परिस्थितीत किती कठीण असतं. पुरुषाचा परिचय देणं संपलं होतं आणि आता स्त्रियांचा परिचय सुरू झाला होता. एक महिला स्टेजजवळ येत होत्या. त्याचवेळी एक नाव पुकारलं, ते म्हणजे प्राजक्ता दत्ता पाटील. समोरच्या रांगेतून एक महिला उठली, मात्र क्षणभर खुर्ची पकडून तिथेच उभी राहिली. स्टेजपर्यंत जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. शेवटी तिच्यासोबत आलेल्या एका तरुणीने तिला आधार दिला आणि स्टेजवर आणलं. ती तरुणी माईकजवळ आली आणि म्हणाली, ही माझी मावशी मोनिका पाटील, वय वर्ष 50, कोल्हापूरची रहिवाशी, नवरा आणि 2 मुलं. एका कार अपघातामध्ये गेले. व्यवस्थापकांनी मध्येच विचारलं होतं, त्यांना बोलू द्या, कुठपर्यंत शिक्षण झालंय? मोनिका पाटील यांनी संपूर्ण हॉलवर नजर फिरवली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्यावर खेळल्या होत्या. इतक्यात हलक्याशा थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी उत्तर दिलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तुमचा छंद? क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, संगीत. बोलता बोलता त्या हळूहळू स्थिर होत गेल्या आणि मग निर्धाराने त्या म्हणाल्या, त्यानंतर मित्राच्या रूपात जीवनसाथी हवा आहे, जो माझं दुःख समजून घेईल, साथ देईन. ब्लड प्रेशर वाढतं, थंडीमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांचं बोलणं संपताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला. प्रत्येकजण विचारात गढून गेला होता. परिचय संमेलन आता संपलं होतं, पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मात्र नवा अध्याय सुरू होत होता. आकाशराव आणि त्यांची बहीण राधा ही स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक महिलेकडं
अगदी बारकाईने पाहत होत्या. आत्तापर्यंत सगळ्या नोकरी करणाऱ्या होत्या. प्रत्येक महिला स्टेजवरून उतरली की राधा डोळ्यांनी प्रश्न विचारत असायची आणि प्रत्येक वेळी आकाशराव अगदी शांतपणे मान हलवून नकार देत होते. आकाशरावांचे डोळे अशा व्यक्तीचा शोध घेत होते जिचे आयुष्य ते सावरू शकतील, जे त्यांचे आयुष्यही सावरण्या इतकी समंजस असेल. जेव्हा मोनिका स्टेजवर आली तेव्हा आकाशराव एक क्षण स्तब्ध झाले. हीच ती. त्यांच्या मनात एक प्रश्न उमटला. श्वेतवर्ण, कपोलावर गोलावी छटा, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, कपाळ मोठं, हरणीसारखे डोळे, ज्यांना पाहताच आकाशरावांच्या डोळ्यासमोर दिवंगत पत्नी सुधाचं प्रतिबिंब उभं राहिलं. त्या बोलू लागल्या आणि त्यांच्या आवाजातील मधुर कंपनांनी आकाशरावांच्या मनात जणू जलतरण उमटायला लागले. एक एक शब्द कानातून हृदयापर्यंत पोचत होता. त्यांना जाणवलं मोनिकाचं त्यांच्यासाठी योग्य आहे. घरी परतताना राधाने विचारलं, दादा तुम्हाला कोण चांगली वाटली? आकाशरावाने राधाच्या पतीकडे सुरेशरावांकडे पाहिलं आणि उलट प्रश्न केला, तुमचं काय मत आहे? सुरेशराव हसत म्हणाले, दादा मला 10 नंबर चांगला वाटला. काय नाव होतं बरं? हो, मोनिका. राधाने लगेच मान डोलावत हसून म्हटलं, हो दादा, मलाही तीच आवडली. मोनिका पाटील. आकाशरावांचा चेहरा लाजेनं गुलाबी झाला. हलक्या स्वरात ते म्हणाले, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. पण त्या क्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. श्रद्धाची आठवण होताच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. संमेलनात मिळालेल्या त्या पत्रिकेतून मोनिकाचा पत्ता मिळाला. फोनवर भेटण्याची वेळ आणि ठिकाणही ठरलं. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. आकाशराव आणि मोनिकाला थोडा वेळ एकांतात बोलण्यासाठी संधी मिळाली. आकाशरावांनी तिला अगदी शांतपणे निरखून आणि पुन्हा त्यांना भूतकाळात नेणारा तोच आश्चर्याचा धक्का बसला. तंतोतंत सुधासारखा चेहरा, त्याच सौम्य हालचाली. मोनिका समोर बसली होती तरी आकाशराव काही बोलत नव्हते. तिचा साईड फेस पाहून ते अजूनच चकित झाले. जणू नियतीने सुधाला पुन्हा त्यांच्यासमोर आणलं होतं. ती त्यांचा अवघडलेलापणा पाहून ओळखून ती अगदी शांतपणे म्हणाली, आपण असं गप्प बसून राहिलो तर निर्णय कसा घ्यायचा? ती तिच्या हळुवार समजूतदार बोलण्याने आकाशरावांना दिलासा मिळू लागला. लग्नासाठी रविवार मुहूर्त ठरवण्यात आला. राधाने श्रद्धाला फोन केला. थोडा वेळ बोलल्यानंतर राधा म्हणाली, माझ्या मते दादांनी लग्न केलं तर बरं होईल. या वयात त्यांना कोणीतरी आधार द्यायला हवा. आणि हे ऐकता श्रद्धा चकित झाली. अशी काय गरज आहे? एवढी वर्ष निघून गेली, आता अचानक काय संकट आलं की त्यांना लग्न करावं वाटतं? राधाने तिला समजावत म्हटलं, दादा खूप एकटे आहेत. कोणच त्यांची काळजी घेणारं नाही. त्यांना मधुमेह आहे आणि ह्या आजारात विशेष काळजी लागते. ते कोणीतरी आपलंच असलेलं आणि तीच काळजी घेऊ शकतं. तर श्रद्धा अगदी शांत झाली, पण तिच्या मनात अजूनही भ्रम होताच. राधा म्हणाली, आणि तसंही तुला किंवा मला एवढा वेळ कुठे आहे की त्याची काळजी घेऊ शकू? म्हणूनच मी निमित्त काढून दादाला कोल्हापूरला बोलवला. तिथे वृद्ध महिला आणि पुरुषांचं संमेलन होतं. आमच्या आग्रहामुळे दादाला एक स्त्री पसंत पडली आहे आणि पुढच्या रविवारी त्यांचं गठबंधन होणार आहे. हे ऐकता श्रद्धा संतापली. आत्या, तू हे काय बोलत आहेस? या वयात कोण लग्न करतं आणि का? आता तर देवाचं भजन करायची वेळ आहे आणि अशा वयात अजून त्यांना बायकोची गरज आहे. राधा अगदी शांत स्वरात म्हणाली, श्रद्धा बघ, दादाचं एकटं जीवन संपवण्यासाठी हे सगळं मी करत आहे. तू आणि मी दोघीही त्यांची काळजी घेऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीत त्यांना एका साथीची आवश्यकता आहे. कोणीतरी त्यांच्यासोबत असावं, हसावं, बोलावं, त्यांना समजून घ्यावं. पलीकडून शांतता होती. आकाशराव फोनच्या जवळ आले आणि त्यांनी राधाच्या हातातून फोन घेतला. बाळा, तू राग विसर आणि पटकन आपल्या कुटुंबासह तू इथे ये, आकाशरावांनी अगदी शांतपणे सांगितलं. श्रद्धाचा आवाज थरथरत होता. बाबा, तुमच्याशी काही बोलायचं नाही, इतकं बोलून तिने फोन ठेवला. आकाशराव विचारात पडले. माझ्या मुलांसाठी मी इतकी वर्ष स्वतःचा विचार केला नाही.
त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्यासोबत उभा राहिलो. त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांना साथही दिली. मग आज मी माझ्या एकटेपणावर निर्णय घेतो आहे, तर सगळे माझ्या विरुद्ध का आहेत? तेवढ्यात त्यांना जुन्या आठवणीने गाठलं आणि श्रद्धाने जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा आकाशरावांनीच जातबंधने जुगारून तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. मग आज त्यांच्यासाठी कोणीच का उभं राहत नाही? घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, पण त्यांना वाटत होतं जणू काळ थांबून गेला आहे. त्यांनी धीर एकवटत आणि मित्र जयसिंगरावाला फोन केला. त्यांना वाटलं जयसिंग अभिनंदन करतील आणि मग मीही त्यांना सांगेल. आता तो पण आनंदाची बातमी दे. पण अपेक्षेच्या अगदी उलट. जयसिंगरावांनी फोन कट केला. त्यांना पुन्हा एकदा वाटू लागलं सगळे माझी चेष्टा करतील. ते माझी चेष्टा करतील का? त्यानंतर समाज काय म्हणेल? मी चुकीचा निर्णय घेतोय का? विचारांच्या या तडफडीत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. सकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राधा फोनवर बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट दिसत होती. काय झालं? आकाशरावांनी विचारलं. राधा आवाजात म्हणाली, अगदी जड आवाजात म्हणाली, मोनिकाच्या सासऱ्यांचा फोन आला होता. 2 वर्षापासून तिची चौकशीही न करणारे लोक आता तिच्यावर दबाव टाकत आहेत. त्यांना वाटतं की मोनिकाचं दुसरं लग्न करू नये. हे ऐकताच आकाशराव अगदी अंतर्मुख झाले. इतक्या अडथळ्यांमध्ये हे लग्न करण्याचा काही उपयोग नाही. त्यांच्या मनात विचाराने उठलेलं ते वादळ आता शांत होत गेलं. बहुतेक हे लग्न आता होणार नाही. संध्याकाळी मोनिका नीतासोबत आकाशरावांच्या घरी आली. मोनिकाच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्ट होती. वातावरण काही क्षण नीरव शांत पसरलेलं. मग नीताने बोलायला सुरुवात केली. ती राधाकडे पाहत म्हणाली, आज सकाळपासून मावशी तणावात आहे. त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या लग्नाची खबर लागली आहे. सकाळीच त्यांच्याकडून धमकीचा फोनही आला होता. थोडा वेळ शांततेत गेला. मग ती पुन्हा म्हणाली, खरं तर त्यांच्या दिरांना त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे. त्यांचाच घटस्फोट झालाय. राधा काही वेळ विचार करत होती. ही तर अजूनच चांगली गोष्ट आहे. त्याच कुटुंबात सहज रोळता येईल. मोनिकाने शांत स्वरात उत्तर दिलं, ते मला नाही, माझ्या संपत्तीला हडपायचं आहे. सकाळीच त्यांनी सांगितलं, जे काही तुझ्या नावावर आहे ते माझ्या नावावर कर. मग तुला लग्न करायचं असेल तर कर, नाही तर कुणाबरोबरही तोंड काळं कर. एकाच अगदी क्षणात सन्नाटा पसरला. कोणालाच कळेना काय करावं. शांत वातावरणात पुन्हा एकदा मोनिका बोलू लागली. माझा दीर दारू पितो आणि दुसऱ्या महिलाशी संबंध ठेवतो, म्हणून माझ्या जाऊबाईंनी त्याला घटस्फोट दिला होता. 2 वर्षापासून कोणीही माझी चौकशी केली नाही. मी कशी आहे, कोणत्या परिस्थितीत आहे याचा साधा विचारही कोणी केला नाही. नवरा आणि मुलीच्या अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्चही माझ्याकडूनच घेतला. जर माहेरच्या लोकांनी मदत केली नसती तर ती थोडी थांबली. आणि नंतर म्हणाली, त्या घरात जाऊन माझं दुःख अजून वाढेल आणि लग्न केलं नाही तर त्रास देतील, कदाचित मला मारूनही टाकतील. मग माझी सगळी संपत्ती त्यांनाच मिळेल. त्यावर आकाशराव मोनिकाचं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होते आणि अचानक मोनिकाने त्यांच्याकडे पाहिलं. आकाशराव तिच्याकडे पाहत असल्याचं तिला लक्षात येताच ती थोडीशी संकोचली. तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलच्या भावनांची खोली अगदी स्पष्ट दिसत होती. त्यांनीही नकळत तिच्याप्रती आकर्षण वाटू लागलं होतं. बोलण्याच्या ओघात जाणवलं की मोनिकाला आकाशरावांशी लग्न करायचं आहे, पण मुलांच्या विरोधामुळे ते काही निर्णय घेऊ शकत नव्हते आणि म्हणूनच हा प्रश्न सुटतही नव्हता. रात्रीच्या जेवणादरम्यान आकाशराव राधाला म्हणाले, मी उद्या परत जातोय. आता इथे थांबून काही उपयोग नाही. तेव्हा सुरेशराव म्हणाले, तिथे जाऊन तरी काय करणार आहात? तेवढ्यात आकाशरावांच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. क्षणभरात ते चमकलेच. राधाने त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून विचारलं, कोणाचा फोन आहे दादा? आकाशराव आश्चर्यचकित होत म्हणाले, अरे आज अभयचा फोन आलाय. सगळे स्तब्ध झाले.
काहीसे आश्चर्य आणि हर्ष यांचं मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. आकाशरावांनी स्पीकर ऑन केला, उत्साहाने फोन उचलला आणि ते म्हणाले, बाळा कसा आहेस? त्याच्या उत्तराची वाट पाहण्याआधीच तिकडून आवाज आला, बाबा तुम्ही लग्न करत आहात? आकाशराव एकदम दचकले आणि क्षणभर काय बोलावं हेच त्यांना कळेना. तुला कोणी सांगितलं अभय? तिकडून संतापाने म्हणाला. अभय संतापाने म्हणाला, श्रद्धाचा मला फोन आला होता. श्रद्धा काय म्हणाली? अभय ओरडून म्हणाला, बाबा तुम्ही लग्न करू नका. या वयात हे तुम्हाला शोभतं का? आम्हा लोकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पश्चिमी संस्कृतीत राहणारा त्यांचाच मुलगा आज योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा करत होता आणि तुम्हाला समजत नाही का? संपत्तीच काय होईल, त्या संपत्तीचं काय होईल? आणि या वाक्यानं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता त्यांना उमगलं की अभय का हट्ट करत आहे की सगळं विकून त्यांच्याजवळ ये. या आकाशराव मुलाच्या मोहामुळे सगळं विकून जायला तयार झाले होते. वर्तमानपत्रात जाहिरात पण दिली होती आणि मुलाला आनंदाने फोन करून याबद्दल सर्व काही सांगितलं होतं. पण बोलता बोलता त्यांना समजलं की तो त्यांना त्यांच्याजवळ नाही तर सिनियर सिटीजन हाऊसमध्ये ठेवणार होता, जे एक प्रकारे वृद्धाश्रम असतं. त्यांनी अभयला काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला. ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते. राधा आणि सुरेश पण अभयचं बोलणं ऐकून अगदी अचंबित झाले होते. एवढ्या वर्षांनी फोन आला होता आणि तो अशा प्रकारे? आकाशरावांच्या मनामध्ये वादळ उठलं होतं. त्यांना आता लक्षात येऊ लागलं होतं की आतापर्यंत अभय शांत होता कारण त्यांची सगळी संपत्ती त्याचीच होती. पण आता सगळी संपत्ती त्याच्याकडून हिरावून घेतली जाईल याची भीती त्याच्या मनामध्ये घर करू लागली होती. ते खोलीमध्येच फेऱ्या मारू लागले. सगळे शांत होते, पण प्रत्येकाच्या मनामध्ये विचारांचं वादळ उठलं होतं. आकाशरावांनी सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि मग हातामध्ये मोबाईल घेऊन फोन करू लागले. पलीकडे श्रद्धा होती. बाबा तुम्ही काय विचार केला आहे? श्रद्धा बाळा तुला काय वाटतं? मी काय करावं? बाबा एवढं वय झालं आहे, आता तुम्ही लग्न करून काय करणार? मोनिकाला पण माझी गरज आहे. 2 दिवसात तुम्ही रक्ताचं नातं विसरून दुसऱ्याबद्दल विचार करू लागलात. नाही बाळा, असं काहीही नाही. मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. ठीक आहे, उडवा तुमचा सगळा पैसा त्या दुसऱ्या बाईवर. ही दुसरी संधी होती. आकाशराव आश्चर्यचकित झाले. आता त्यांना समजू लागलं होतं की त्यांची मुलं त्यांच्या लग्नाचा विरोध का करत आहेत. ते रात्रभर कूस बदलत राहिले. एक निश्चित आणि दृढ निर्णय घेण्यासाठी जसं दही खुसळल्यानंतर लोणी वर येतं तसं त्यांचं मनही विचारांच्या लाटांमध्ये समरस झालं होतं. माझ्या मुलांच्या सुखासाठी, माझ्या सुखी वैभवाचे जीवन मुलाला परदेशी मुलीबरोबर लग्न करायचं होतं. मी विरोध केला नाही. मुलीने आंतरजातीय विवाह केला. मी परवानगी दिली. समाज चालीरीती आणि परंपरेच्या विरुद्ध जाऊन त्या लोकांच्या सुखासाठी माझ्या इच्छा, आकांक्षा सगळं काही कुर्बान केलं. सुधाच्या मृत्यूनंतर कितीतरी स्थळं आली होती. कुमारी मुलींची पण शेवटी मी बँकेत नोकरी करत होतो आणि सगळ्या दृष्टीने योग्य होतो. मुलांना असुविधा होऊ नये, मुलांच्या मनामध्ये सावत्र हा शब्द येऊ नये असाच विचार करून मी मुलांमध्ये बुडून गेलो. आता मी एकटा आहे, एकदम एकटा. पण त्या लोकांना माझ्या संपत्तीचा मोह आहे. माझ्याशी काहीही देणं घेणं नाही. माझ्या प्रेमाचं, विश्वासाचं आणि आत्मीयतेचं चांगलं परतफेड करत आहेत. हे लोक त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होऊ लागली आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होऊ लागली. कोल्हापूरला येण्यापूर्वी त्यांना लग्न करायचं नव्हतं, पण इथे आल्यानंतर, मोनिकाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनात एक स्वप्न उमललं. आयुष्यात पुन्हा एकदा तो वसंत ऋतू येताना दिसत होता आणि दुसरीकडे मोनिकाच्या कुटुंबातील लोकांना फक्त तिची संपत्ती हवी होती. आता आम्ही कोणाचीही पर्वा करणार नाही, आम्ही नक्कीच लग्न करणार असा ठाम निर्णय घेताच त्यांचं मन अगदी उत्साहानं भरून गेलं.
ते सुखद कल्पनामध्ये विचार करू लागले. सुधा आणि मोनिका. मोनिका आणि सुधा दोघींनीही चेहऱ्यामध्ये एकसारखेपणा त्यांना चांगलाच दिसू लागला. तीच जाणीव, तीच ओढ, तेच आकर्षण आणि तेच जलतरंग. याच विचारामध्ये सकाळ झाली. सकाळी फिरायला लोक जाऊ लागली. आज आकाशराव लवकरच अंथरुणावरून उठले होते. नित्यक्रम आवरून राधा आणि सुरेशला बोलावून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. मी मोनिकालाच माझी जीवनसाथी बनवणार, हा निर्णय त्यांनी अगदी घेतला होता. मोनिकाच्या घरच्या दिशेने ते निघाले. मोनिका पण त्यांचा निर्णय ऐकून खूप आनंदी झाली होती तिच्या नव्या जीवनसाथीसोबत. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, आकाशरावांनी त्यांच्या मुलांचा आणि स्वार्थीपणासाठी त्यांची मुलं म्हातारपणामध्ये त्यांना एकट्याला सोडून फक्त संपत्ती त्यांना मिळावी यासाठी विचार करत होते. यांचा सगळ्यांचा विचार न करता आकाशरावांनी स्वतःसाठी उरलेलं आयुष्य अगदी आनंदाने जगण्यासाठी हा निर्णय घेतला. तर मग मित्रांनो, म्हातारपणामध्ये आकाशरावांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आयुष्य सुखकर होण्यासाठी. तर याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन विषयासह.